मंडळी नमस्कार। आज दिवसभर एक मागणी जोरदार गाजली आणि ती म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा। हो, राजीनामा द्यावा। बरं, ही मागणी करण्याची वेळ का आली यालाही एक पार्श्वभूमी आहे। हगवणे हुंडाबळी प्रकरणात महिला आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांना या आरोपांना उत्तर देत दोषींवर कारवाई होणार असं उत्तर द्यावं लागलं। पण तरीही महिला आयोगावर पूर्ण वेळ काम करणारी अध्यक्ष द्या, पार्टी कार्यालयात जनता दरबार भरवणारी महिला काम करू शकत नाही। विशेषतः त्यांना कायद्याचा परीघ माहिती हवा अशी महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून व्यक्ती नेमा। विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांनी कुठलीही कायद्याची पदवी घेतलेली नाही आणि त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही असे बरेच आरोप विरोधक करतात। मंडळी, महिला आयोग आणि अध्यक्षा यांच्यावर अशा प्रकारे आरोप होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे। पण त्यात हा प्रश्न नक्की आहे की महिला आयोग खरंच पीडित आणि शोषित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतंय का? किती प्रकरणं आतापर्यंत प्रलंबित न राहता त्याचा निपटारा करण्यात आला, न्याय मिळाला? शिवाय खुद्द अध्यक्षा पूर्ण वेळ मिळालेल्या या पदाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देता आहेत का, किंवा यापूर्वीच्या अध्यक्षांनी ते केलंय का? आपला प्रश्न कोणा एका व्यक्तीबाबत नाहीये। मी पुन्हा एकदा सांगतो, आपला प्रश्न कोणा एका व्यक्तीबाबत नाहीये, तर प्रश्न आहे तो मिळालेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली जाते का? बाकी राजकारणात आपल्याला काही पडायचं नाही। हीच चर्चा आज बडे मुद्देत आपण करूया। चाकणकर कोण आहे? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून ओरडून सांगतोय। सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय। चाकणकर आहेत कोण? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या विरोधात आक्रमक झालेली विरोधकांची ही महिला आघाडी। कोण आहे चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर महिला आयोग विरोधी पक्षांच्या टार्गेटवर आलाय। तर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरते। याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं थेट राजभवन गाठलं आणि राज्यपालांसमोरच तक्रारींचा पाढा वाचला। चाकणकर कोण आहे? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या? बॉलिवूड मधल्या? प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं। त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढा। मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे। हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काही बोलू शकतं। पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत। एकीकडे विरोधकांनी चाकणकरांच्या विरोधात मोठ बांधली आहे, तर दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी राज्यातल्या वाढत्या महिला अत्याचारांच्या विरोधात एक बैठक बोलावली। पण या बैठकीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण अशा पद्धतीची बैठक महिला आयोगाच्या नेतृत्वात होणं अपेक्षित असताना उपसभापतींनीच बैठक बोलावल्यामुळे आश्चर्यही व्यक्त झालं। तर सरकारकडनं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवरती विरोधी पक्षातल्या महिला नेत्यांनी टीकेचे बाण सोडले। जर महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात आणि राज्यपाल महोदयच त्यामध्ये काही फेरबदल करू शकतात, तर नीलम गोरे त्याची समीक्षा कशा करू शकतील? आणि जर याच्या उपर नीलम गोरेंचं असं म्हणणं असेल की मी विधानसभेची उपसभापती म्हणून ही बैठक बोलावली, तर विधानसभेच्या उपसभापतीने पारदर्शक पद्धतीने आणि निपक्षपाती पद्धतीने वागायला हवे। आपल्याच मर्जीतल्या 4 बायका बोलून उगाच असं वासरात हुंडीगाई शहाणं म्हणणं बरोबर नाहीये। दरम्यान चाकणकरांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी आता राज्यपालांकडे केली आहे। सोबतच महिला आयोगाला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळून आयोगात हस्तक्षेप नसावा अशी विनंती करण्यात आली। इथे
पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून सांगतोय, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं रंगलेल्या वादाला राजकीय किनार निश्चितच आहे. पण सर्वसामान्य महिलांना या राजकारणात जराही रस नाहीये. अध्यक्षपदावरती कुणीही येवो किंवा जाओ, सर्वसामान्य महिलांना हवी आहे सुरक्षितता, योग्य न्याय आणि तक्रारींसाठी निरपेक्ष व्यासपीठ. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.